हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आणि अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मुलांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. बघा 8मधून आता तुमचं पदार्पण झालं आहे 9थमध्ये, ठीक आहे. आणि 9थमध्ये तुम्ही पोहोचलेले आहे. मग तुम्ही म्हणणार सर 8चा सिलेबस फार सोपा होता, पण 9च्या सिलेबसमध्ये आम्हाला मॅथ 1 आणि मॅथ 2 असे 2 पार्ट पाहायसाठी मिळतात. सर जो हा सिलेबस आहे ना हा खूप मोठा झाला. नाही मुलांनो, ठीक आहे, सिलेबस मोठा तर झाला आहे नक्कीच, पण मी तुम्हाला सांगतो आहे की सिलेबस जो आहे हा आता एकदम सोपा सिलेबस पाहायसाठी मिळणार. बघा मॅथमध्ये आपण बघतो आहे पार्ट 1 आपल्या समोर आहे, याला आपण अल्जेब्रा असे म्हणतो, ठीक आहे. मॅथचा पार्ट 2 असतो ज्याला आपल्याला जॉमेट्री असे म्हणायचं आहे, ठीक आहे. पण बघा आनंदाची बातमी यामध्ये ही आहे की बघा यामध्ये आपल्याला चॅप्टर फक्त 7 पाहायसाठी मिळतात. बघा इथे फक्त 7 चॅप्टर आहे, ठीक आहे. बघा इथे तुम्हाला मी दाखवतो आहे. बघा इथे आपल्याला 7 चॅप्टर पाहायसाठी मिळतात, ठीक आहे. बघा 7 चॅप्टर इथे आहे. पहिला चॅप्टर सेट्स, रियल नंबर, पॉलिनॉमियल, रेशियो अँड प्रपोर्शन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, फायनान्शियल प्लॅनिंग, स्टॅटिस्टिक, ठीक आहे. हे 7 चॅप्टर आहे, ठीक आहे. तर आनंदाची बातमी माहिती आहे काय आहे की तुमचा जो मॅथचा 1 पेपर असणार, ठीक आहे, मॅथ 1चा पेपर वेगळा होणार, मॅथ 2चा पेपर वेगळा होणार, ठीक आहे. तर त्यावेळेस माहिती आहे काय होणार बेटा की मुलांनो फर्स्ट सेमिस्टरमध्ये अर्धा सिलेबस तुमचा असेल आणि सेकंड सेमिस्टरमध्ये अर्धा सिलेबस असेल, ठीक आहे. तर म्हणून घाबरण्याची गरज नाही आहे. इथे आनंदाची बातमी आहे. तर बघा इथे 7 असेल ना, तर 7 मधले पहिले 4 होऊ शकते की पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला विचारेल आणि दुसरे 3 जे आहे ते दुसऱ्या सेमिस्टरमध्ये विचारणार. किती सोपं झालं ना. म्हणजे 8मध्ये आपण 6, 7, 7, 7, 8 चॅप्टर आपण एका सेमिस्टरमध्ये दिले आहे, ठीक आहे. पण याच्याऐवजी आपल्याला फक्त 4च चॅप्टर याच्यामध्ये करायचे आहे. आणि म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि आउट ऑफचा आपण पूर्ण एक रिवाइज करूया चॅप्टरला आणि आउट ऑफचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे, ठीक आहे. त्यासाठी चॅप्टर नंबर 1 मी तुमच्या समोर घेऊन येतो आहे आणि तो चॅप्टर नंबर 1 आहे मुलांनो सेट्स, ठीक आहे. आज आपण बघू चॅप्टर नंबर 1 जो आहे सेट्स, ठीक आहे. चला बघूया चॅप्टर नंबर 1. चला मुलांना बघूया आपण चॅप्टर नंबर 1 सेट्स, ठीक आहे. सेट्स म्हणजे काय होते आज आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. बघा बुकमध्ये आपल्याला अशा प्रकारचे काही एक्झाम्पल दिले आहे. मुलांना काय होते की आपण बघतोय की तुमच्यासारखे असे भरपूर सारे स्टुडंट जेव्हा एखाद्या रूममध्ये बसलेले असणार, ठीक आहे, तर त्याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो क्लास म्हणतोय, ठीक आहे. तर त्यांना आपण अशा प्रकारचे जे स्टुडंट आहे असे बसले आहे असं म्हणणार नाही, ठीक आहे. तर त्या रूमला आपण काय म्हणतो स्पेशली क्लास असे म्हणतो, ठीक आहे. मग बघा स्टुडंट बसले तेव्हाच क्लास म्हणतात का? हो, स्टुडंट बसले असणार ना तेव्हाच त्याला क्लास म्हणतो. पण एखादी जर समजा मोठा हॉल आहे, लग्नामध्ये खूप लोक आले आहेत, तर त्यांना काही क्लास नाही म्हणू शकणार आपण, ठीक आहे. ते किती आले असले, किती मोठा हॉल असला तरी पण त्याला आपल्याला क्लास म्हणता येणार नाही, ठीक आहे. पण आपण बघतो आहे की अशाच प्रकारचे जेव्हा बंचेस, ठीक आहे, अशाच प्रकारचे जेव्हा आपण बघतोय कलेक्शन जेव्हा मॅथ मध्ये केले जाते त्याला आपल्याला म्हणायचं आहे सेट, ठीक आहे. बघूया इथे काही एक्झाम्पल आपल्याला दिले आहे. नंबर 1 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे. जर एक फ्लावर असेल तर त्याला ओनली फ्लावर आपण म्हणूया, पण जेव्हा त्याचा बंच ऑफ फ्लावर असेल बुकेट फ्लावर आपण त्याला म्हणूया, फ्लावर बुकेट आपण त्याला म्हणू शकतो. बंच ऑफ की याला म्हणू शकतो, ठीक आहे. ज्यावेळेस आपण बघतो आहे की एकच जर समजा बर्ड उडत असणार, फ्लाय करत असणार, ठीक आहे, तर ओनली बर्ड त्याला म्हणू. पण जेव्हा अशा एका झुंडमध्ये एखादी बर्ड अशा प्रकारचे फिरत असणार त्याला फ्लॉक ऑफ अ बर्ड असे म्हणायचं, ठीक आहे. नंतर बघा जर माझ्याकडे एकच बुक असेल तर ओनली बुक म्हणू, ठीक आहे. पण बघा अशा प्रकारे भरपूर सारे बंच ऑफ बुक माझ्या समोर असेल तर पाइल ऑफ नोटबुक आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर बघा कलेक्शन ऑफ नंबर्स, बघा 1 to इथे 12 पर्यंत आणि अप टू द इन्फिनिटी पर्यंतचे नंबर आहे. पण त्या नंबर मधले इव्हन नंबरचा एक वेगळा सेट, तर काय इव्हन नंबर आहे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे ऑड नंबरचा वेगळा सेट, नॅचरल नंबरचा वेगळा सेट, होल नंबरचा वेगळा सेट, इंटिजरचा वेगळा सेट, प्राइम नंबरचा वेगळा सेट, ठीक आहे. हे सेट आपल्याला तिथून काढता येतात आणि या सगळ्यांना आपल्याला म्हणायचं आहे सेट, ठीक आहे. मग याची डेफिनेशन आहे का? हो, याची डेफिनेशन पण आपल्याला पाहायसाठी मिळणार. वी कॉल द कलेक्शन ऑफ अ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट, ठीक आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्टचं ज्यावेळेस कलेक्शन पाहायसाठी मिळणार त्यालाच आपण काय म्हणतो बेटा सेट असे म्हणतो, ठीक आहे. मग सर सेटला लिहायचं कसं? एकदम सिंपल लिहिता येते, ठीक आहे. बघा काय करायचं, सेट लिहिते वेळेस काही टर्मिनॉलॉजीज आपण बघून घेऊ. नंबर 1, ठीक आहे. एन आपल्याला पाहायसाठी मिळतो. एनला म्हणायचं नॅचरल नंबर, काय म्हणायचं बेटा नॅचरल नंबर. आणि हे
हे नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 2 3 4 5 आणि अप टू द इन्फिनिटी, ठीक आहे. आणि म्हणून याला लिहायचं कसं सर, हे तर मला लिहिता येते, पण याला सेटमध्ये कसं लिहितात तर बघा याला आपण वाचू शकतो. इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. हे कोण आहे, सेट ऑफ अ नॅचरल नंबर आपण याला म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर बघा डब्ल्यू म्हणजे कोण पाहायसाठी मिळणार, होल नंबर, ठीक आहे, जे 0 पासून स्टार्ट होतात इन्फिनिटी पर्यंत. मग म्हणणार मी याला इज अ सेट ऑफ द होल नंबर, ठीक आहे. नंतर आपण बघतो आय फॉर इंटिजर्स, ठीक आहे. इंटिजर्स मध्ये आपल्याला पाहायसाठी मिळणार मायनस पासून नंबर येणार 0 पर्यंत आणि 0 पासून नंबर समोर जाणार अप टू द प्लस पर्यंत, ठीक आहे. जितके पण समोर जायचं असेल ते प्लस मध्ये, जितके पण मागे यायचं असेल ते मायनस मध्ये, कोणतेही नंबर असू द्या त्या सगळ्या नंबरला आपल्याला म्हणायचं इंटिजर्स. आणि म्हणून बघतो आहे इज अ सेट ऑफ अ इंटिजर, ठीक आहे. हे झालं एक बेसिक इन्फॉर्मेशन. सर मग अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 कडे आपण जाऊया, ठीक आहे. काय विचारलं आपल्याला सेटमध्ये इथे, राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म, ठीक आहे. तर काय असतो बेटा रोस्टर फॉर्म, रोस्टर फॉर्म तो असतो की आपल्याला सेटमध्ये लिहायचं आहे का कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, ज्याला आपण रोस्टर फॉर्म म्हणतो, ठीक आहे. पण वर्डमध्ये दिलं असणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, लिहूया आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण काय विचारलं, क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे जाऊ आपण, ठीक आहे. अ सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर, ठीक आहे. मला सांगा इव्हन नंबर आपण कुणाला म्हणतो रे, ज्याला 2 ने डिवाइड होते त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, इव्हन नंबर म्हणायचं आहे, ठीक आहे. म्हणून आपण लिहूया इथे. आता बघा सेट जेव्हा पण आपण लिहितो हे नेहमी कॅपिटल लेटर्सने लिहायचं, ठीक आहे. सुरुवात कशी असणार, म्हणून बघा मी ए इज अ सेट, ठीक आहे. ए नावाचा एक सेट घेतो, इक्वल्स टू काय आहे तो, इव्हन नॅचरल नंबर आहे, म्हणून एक कर्ली ब्रॅकेट असा घ्यायचा. इव्हन नंबर कोणते असणार सांगा, 2 4 6 8 नंतर 10, ठीक आहे. अप टू आणखी पण समोर आहे, कर्ली ब्रॅकेट क्लोज करून द्या, ठीक आहे. हेच झालं आपला आन्सर, किती सिंपल आहे, ठीक आहे. नंबर सेकंड बघा, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर, ठीक आहे. इव्हन आहे पण बघा प्राईम नंबर आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो मुलांनो की बघा प्राईम नंबर भरपूर असू शकतात, ठीक आहे, पण इव्हन प्राईम नंबर हा 2च असतो, ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार सर कसा का बरं 2 असतो, तर मी तुम्हाला सांगतोय प्राईम नंबर त्याला म्हणतात, ठीक आहे, की तोच नंबर त्या नंबरला डिवाइड करू शकतो किंवा 1 ने डिवाइड होऊ शकते, दुसऱ्या कोणत्याही एका नंबरने त्याला डिवाइड करता येत नाही, याला आपण म्हणतो प्राईम नंबर. आणि इव्हन प्राईम नंबर हा ओनली आहे कोण, 2 आपल्याला पाहायसाठी मिळतो, ठीक आहे. आणि म्हणून लिहायचं बघा इथे मी ए सेट घेतला होता, हा सेकंड आहे तर मी घेतो इथे बी सेट इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय असणार 2 आणि ब्रॅकेट क्लोज, संपले इथे, एकदम सिंपल आहे, ठीक आहे. नंबर थर्ड बघा, अ सेट ऑफ, बघा सेकंड पण इथे कंप्लीट झाला. आता जाऊया नंबर थर्ड कडे, ठीक आहे. अ सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर, ठीक आहे. इंटिजर म्हणजे काय की ऑल नंबर्स, ठीक आहे, 1 पासून 0 पासून समोरचे पण आणि 0च्या मागचे पण, ठीक आहे. 0च्या मागचे कोण असणार, निगेटिव्ह इंटिजर, 0च्या समोरचे कोण असणार, पॉझिटिव्ह इंटिजर. पण विचारलं काय आपल्याला, निगेटिव्ह इंटिजर विचारलं आणि म्हणून मी लिहितो आहे काय, तर बघा इथे आता मी सी घेतो, ठीक आहे. थर्ड वाला सुरू आहे, सी घेतो आहे इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट तुम्हाला घ्यायचं, निगेटिव्ह इंटिजर कुठून चालू होणार, -1 पासून, -1 -2 -3 -4 आणि बघा -5 लिहितो इथे आणि अप टू बघा कुठपर्यंत पण ते जाऊ शकतात, कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड, जमेल इथपर्यंत. बघा इथे हा टॉपिक इथे कंप्लीट झाला, ठीक आहे. नंबर 4 वाला आता इथे आपण बघू, 7 बेसिक साऊंड ऑफ अ सरगम किंवा त्यालाच म्हणतो आपण सूर, ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला पायासाठी मिळणार सा, नंतर रे, नंतर इथे आपल्याला पायासाठी मिळणार गा, नंतर इथे मा, नंतर इथे आपल्याला पायासाठी मिळणार पा, नंतर इथे पायासाठी मिळणार धा, नंतर इथे पायासाठी मिळणार नी. झाले का बरं 7, बघा बरं इथे 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. 7 आपल्याला इथे साऊंड पायासाठी मिळणार, सूर पायासाठी इथे मिळणार, ठीक आहे. कलेक्शन ऑफ अ साऊंडला आपण इथे काय म्हणतो आता, सूर असे म्हणतो आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इथे कंप्लीट झालाय, व्हेरी इझी आपल्याला पायासाठी मिळतो. मुलांना तुम्हाला काय करायचं आहे की या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, तुमच्या फ्रेंड्स पर्यंत त्याला शेअर करायचं आहे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 2. बघूया क्वेश्चन नंबर सेकंड कडे आपण जाऊया. एकदम सिंपल आपल्याला सेकंड क्वेश्चन पाहायसाठी मिळतो. काय म्हटलं आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड, ठीक आहे. आपल्याला वर्ड मध्ये हे सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहायचे आहेत. तर बघा इथे आपण बघतोय की हा सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे, तर मी याचे तुम्हाला काहीतरी पॉईंट सांगून देतो की काय काय तुम्ही लिहायचं. बघा हा जो ई सारखा दिसतो ना, तर याला म्हणायचं एलिमेंट. काय म्हणायचं बेटा, एलिमेंट आपण याला म्हणूया, ठीक आहे. त्यानंतर बघा हा जो ABCD आपल्याला क्यू दिसतो आहे, ठीक आहे, तर याला म्हणायचं सेट, ठीक आहे.
काय म्हणणार मग आपण याला सेट क्यू लिहायचं. काय लिहिणार आपण सेट क्यू. ठीक आहे, हा याला लिहायचं सेट क्यू. मग आता असंच आपल्याला वर्डमध्ये लिहायचं. बघा काय लिहिणार मी क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा मी लाईनमध्ये लिहितो आहे. ठीक आहे, काय म्हणणार 4/3 हा इज ॲन एलिमेंट. काय म्हणणार बेटा इथे एलिमेंट. ठीक आहे, एलिमेंट आपण इथे म्हणूया हा ऑफ कोणाचा तर सेट क्यूचा. ऑफ हा सेट क्यू. ठीक आहे, जमेल इथपर्यंत किती सिंपल आहे. ठीक आहे, बघा 4/3 हा इज ॲन काय आहे तो एलिमेंट आहे हा ऑफ कोणाचा ऑफ सेट क्यूचा. जमेल का इथपर्यंत एकदम सिंपल पायासाठी मिळतो. नंबर सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला इथे देतो आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला काय सांगते बघा. क्वेश्चन नंबर सेकंड आपण इथे लिहू. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर सेकंड मी ब्लॅकमध्ये लिहितो. ओके चालेल, चला बघूया इथे. आता इथे दिला आपल्याला काय -2 आणि बघा हा कोण असणार सांगा मला एलिमेंट. कोण आहे हा एलिमेंट. पण बघा इथे क्रॉस दिलाय मग नॉट एलिमेंट असेल. ठीक आहे, जर समजा क्रॉस नसतं तर एलिमेंट आहे, जर क्रॉस दिला आहे तर म्हणायचं नॉट एलिमेंट. तर मग लिहिणार मी -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट n. जमेल इथपर्यंत. आणि n म्हणजे काय असतो नॅचरल नंबर. n काय असतो इथे नॅचरल नंबर. तुम्ही जर म्हटलं तर याला ब्रॅकेटमध्ये नॅचरल नंबर सुद्धा लिहू शकता. जमेल का इथपर्यंत. ओके, क्वेश्चन नंबर थर्ड कडे येऊया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला बघा अशा प्रकारचं एक ना इथे न्यू साईन दिलेलं आहे. ठीक आहे, या न्यू साईन मध्ये बघा p दिला आहे, एक लाईन आहे आणि त्याला पुन्हा p दिला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो या लाईनला म्हणायचं तुम्ही सच दॅट. ठीक आहे, काय म्हणायचं सच दॅट. ठीक आहे, मग कसं वाचणार जसं दिलाय तसंच वाचा. ठीक आहे, काही दुसरं चेंज करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मग म्हणायचं पी इज द सेट ऑफ. ठीक आहे, बघा पी कोण आहे सेट आहे. ठीक आहे, पी कोण पायासाठी मिळतो सेट. कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं A to Z जे असते त्याला आपल्याला सेट म्हणायचं. ठीक आहे, पी कोण आहे मग सेट आहे. कोणाचा सेट आहे तर बघा या दोघांचा. ठीक आहे, हा ते याला काय म्हणतो पी सच दॅट पी. काय म्हणायचं पी सच दॅट पी. सगळ्यांनी म्हणायचं माझ्यासोबत पी सच दॅट पी. वरून लिहायचं पी सच दॅट. इथे लिहिणार दॅट पी. ठीक आहे, हा मग त्याच्यानंतर जे समोर लिहिलं असेल ते समोर लिहून टाका. काय असणार इज ॲन ऑड नंबर. काय असणार बेटा इज ॲन ऑड नंबर. ठीक आहे, ब्रॅकेट इथे क्लोज होतो. इथे आपलं एक सिम्बॉलिक फॉर्मचं मी इथे वर्डमध्ये याचं कन्व्हर्शन केलेलं आहे. ठीक आहे, मुलांना तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. सगळेच्या सगळे मी इथे याच एक्झरसाइजमध्ये सोडवून दिलेले आहे. ठीक आहे, चला बघूया याला तुम्ही बघून घ्या. चला मुलांना बघूया क्वेश्चन नंबर थर्ड कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर थर्ड बघा तिथे जागा नव्हती म्हणून मी याला आपल्या स्क्रीनवर घेतला आहे आणि याला इथे सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. ठीक आहे, एनी टू सेट. ठीक आहे, आपल्याला इथे काही अशा प्रकारचं बंधन नाही की असंच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे. फक्त यांनी आपल्याला विचारलं की लिस्टिंग मेथडने लिहा आणि रूल मेथडने लिहा. ठीक आहे, तर लिस्टिंग मेथड म्हणजे काय एक लिस्ट बनवणे दॅट इज कॉल्ड लिस्टिंग मेथड. ठीक आहे, आणि त्याला रूलमध्ये कसं लिहितात हे रूल मेथड सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. मी इथे लिहिलं आहे कारण की तुम्हाला ते लवकर समजायला हवं. ठीक आहे, यासाठी चला बघा लिस्टिंग मेथड. ठीक आहे, मी इथे नाव पण दिलं आहे लिस्टिंग मेथड. ठीक आहे, तर बघा पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला समजवतो आहे. बघा A = 6 7 8 9. ठीक आहे, म्हणजे बघा 5च्या जास्त नंबर दिले पण बघा 10च्या कमी नंबर असलेले मी इथे नॅचरल नंबर घेतलेले आहे. ठीक आहे, किती लिहिलं बेटा मी इथे 6 7 8 9. याला म्हणायचं बेटा लिस्टिंग मेथड. काय म्हणायचं मी याला लिस्टिंग मेथड. ठीक आहे, मग यालाच रूल मेथड मध्ये कसं लिहितात तर बघा A इज द सेट ऑफ X सच दॅट X. काय म्हणायचं बेटा X सच दॅट X. हा बघा इज द एलिमेंट ऑफ N. ठीक आहे, N म्हणजे नॅचरल नंबर आणि हे नॅचरल नंबरचेच एलिमेंट आहे की नाही. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणून हे नॅचरल नंबर्स आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, नंबर सेकंड बघा अँड किंवा याला असंही लिहिता येते. बघा हा 5च्या काय आहे बघा 5 इज लेस दॅन X. ठीक आहे, X म्हणजे कोण आहे हे सगळे नंबर आणि बघा हा जो काही नंबर्स असणार हे Xच्या कशा आहे 5च्या कशा आहे कमी आहेत. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार इथेसाठी तुम्ही 10 पण लिहिला. हो तर X हा जो नंबर आहे हा बघा 10 तर त्याच्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. 10च्या ते छोटे असणार X नंबर. जमेल इथपर्यंत. आणि ही झाली बेटा इथे रूल मेथड. ठीक आहे, बघा तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे आणि बघा तुमच्या एक्झाममध्ये याला लिहायचं सुद्धा आहे. ठीक आहे, नंबर सेकंड बघूया. इथे आपल्याला इथे सेकंड पायासाठी मिळतो बघा लिस्टिंग मेथडने. हा B इज द बघा काय पायासाठी मिळते AEIOU.
W काय म्हणतात याला, वॉवेल म्हणतो आपण, ठीक आहे, नर्सरी KG1 KG2 मध्ये, ठीक आहे, आपण शिकलेलो आहे. नंतर बघा यालाच आपल्याला काय करायचं आहे, रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. मी याची लिस्ट बनवली, दॅट इज कॉल्ड लिस्टिंग मेथड. याचं मी रूल मध्ये लिहितो, तर आता लिहायचं कसं, ठीक आहे. बघा रूल मध्ये लिहिते वेळेस बघा मी काय करणार, हा वाय सच दॅट वाय, ठीक आहे, सुरुवातीपासून वाचतो. बी इज द सेट ऑफ वाय सच दॅट वाय, काय म्हणायचं, वाय सच दॅट वाय. हा इज अ वॉवेल, हे कोण आहे, वॉवेल आहे. कुणाची वॉवेल आहे, इंग्लिश अल्फाबेट. कुणाची वॉवेल आहे, इंग्लिश अल्फाबेट, ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन पाहायसाठी मिळतो. आणि बघा हे तुम्ही लिहू सुद्धा शकता. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी बाजूला होतोय.